मी सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याच्या समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथा गोपीचंद पडळकर साहेबाचे विश्वासू आदरणीय शारदाताई पांढरे आज आपल्याला म्हणजे गेल्या 3 दिवसापासून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये फिरत आहे. म्हणजे त्यांचं एका जिल्ह्यातच काम नव्हे तर पूर्ण राज्यात, आणि राज्यातच नाही तर परवा दिवशी ताईची पोस्ट बघितली इंस्टाला की कर्नाटकमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला होत्या तिथं. म्हणजे इथंच नाही, गुजरात असो बाहेरचे बऱ्याच ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. फक्त ते जालन्यातून म्हणजे मला आतापर्यंत माहीत नव्हतं काही तुम्ही इथं म्हणजे जामखेडच्या प्रॉपर म्हणून मी असं समजत होतो की विदर्भातल्याच आहे तुम्ही. पण कारण की तुम्ही इथं आतापर्यंत म्हणजे जास्त संपर्कामध्येच नाही. आणि ते गोपीचंद पडळकर साहेबाचे विश्वासू असल्यामुळे जालना जिल्हा म्हणजे साहेबांनी पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्याला म्हणजे कामं आपापले वाटून दिलेले आहे की लोकमाता पुण्यश्लोक आले देवकरांची 30 शताब्दी जयंती मोठ्या उत्साहात चौंडी येथे 31 तारखेला होणार आहे. आणि ते त्या 31 तारखेला जवळपास म्हणजे आपले मोदी साहेब पण तिथे येणार आहे त्यांची तारीख वगैरे घेऊन. आणि हा एक इतिहास महाराष्ट्रामध्ये कसा मोठा होईल. आपण म्हणतो नसतं महाराष्ट्रामध्ये नंबर 2 वर आपला समाज आहे, त्याच पद्धतीने आपल्याला 31 तारखेला म्हणजे मोठा खरंच नंबर 2 ला समाज आहे का त्या ताकदीनं आपल्याला तिथं दाखवायचं आहे. आणि त्या ताकदीनं दाखवण्यासाठी गोपीचंद पडळकर साहेबांनी 50,000 ढोल नुसते नियोजनासाठी बोलवलेले आहे. ते काही एकटा माणूस करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला म्हणजे त्या नियोजनासाठी एवढे 50,000 ढोल बोलवलेले आहेत. तर ते एक माणूस तर काही म्हणजे नेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येनं काही म्हणजे सांगायचं म्हणजे मराठवाड्यातून आज बोजर बोलले तिथं वाड्यातून म्हणजे बदनापूर तालुका मराठवाड्यातून मला तर असं वाटतं बदनापूर तालुका आपला आघाडीवर आहे. म्हणजे 35 म्हणजे एकदा कृष्ण भाऊ मला तर लयच लहान होतं, मला काही कळत नव्हते. कृष्ण भाऊ इतके छोटे होते आणि रेल्वे केला होता त्यांनी, मला तर खरंच कळत नव्हतं. सस्कन आणि 1.5 तास त्यांनी थांबवले होते सस्कन एक्सप्रेस. आणि त्याची आणखी केसेस चालू कधी मध्ये आता नोटीस आता बंद झालं. शेवळे साहेबाची खूप कृपा होती, त्यांनी सगळा खर्च यांचा त्यांनी स्वतः अंगावर घेतला होता. आणि त्याच पद्धतीने आता समजा आता ढोलचं सांगायचं म्हणजे आता ढोल न्यायचे कसे आपल्या टपत नाही, पण ढोल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे ढोलच चालते. पण ते एका ढोलची किंमत जवळपास मार्केटमध्ये 1500, 1200, 1600, 1700 जवळपास 1,500च्या पुढेच आहे. तर ताईनं त्याचं सुद्धा नियोजन केलेलं एक मोठी दुकान आहे आणि ते तिथं संपर्क पण केलेला आहे. 1,500चा ढोल फक्त आपल्याला 500 रुपयात तिथं भेटणार आहे. त्या पद्धतीने आपण गावामधून थोडं नियोजन करून आणि ज्यांनी ढोल वगैरे घेतलं त्यांचं आधार कार्ड वगैरे घेऊन तिथं प्रमाणपत्र सुद्धा वितरित करण्यात येणार आहे.